बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। गौण खनिज विनापरवाना वाहतुकीवर महसूल व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई। 3,51,000चा मुद्देमाल जप्त। अंजनगाव सुरजी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 प्रतिनिधी। मौजा नारायणपूर येथील नाल्यातून गौण खनिज रेती विनापरवाना वाहतूक व चोरी प्रकरणी महसूल व पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे 3,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता नारायणपूर येथील नाल्याच्या पात्रात गाळून ठेवलेली रेती भरण्यासाठी हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली उभी असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले। या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी योगेश लांगडे विहिगाव व विनोद तायडे हंतोडा यांनी संयुक्त पाहणी केली। कापूस तळणी भाग 2 चे ग्राम महसूल अधिकारी दिलीप त्र्यंबकराव हरणे वय 52 यांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली। सदर ट्रॅक्टर हा रवींद्र माणिकराव गावंडे वय 50 राव विहिगाव ब यांच्या मालकीचा असून घटनास्थळी ट्रॅक्टरवर आरटीओ क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता। चौकशी दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक MH27L 7973 असा सांगण्यात आला। कारवाई दरम्यान ट्रॅक्टर व ट्रॉली अंदाजे किंमत 3,50,000 रुपये तसेच 2 फावडे 2 घमेले व 1 चाळणी अंदाजे 1,000 रुपये असा एकूण 3,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ रहिमापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गजानन भाऊराव डोकेकर SI पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली व रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली। फिर्यादीच्या तक्रारीवरून गौण खनिज चोरी व विनापरवाना वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे। तालुक्यात वाढत्या अवैध उत्खननावर प्रशासनाकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत।